नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत। आता आपण उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती पाहत आहोत। आज आपण लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये होणारे डिहायड्रेशन, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं, साखर कमी होणं असे त्रास दिसून येतात। त्यामुळे बाळ सतत आजारी पडणं, बाळाला उलट्या, जुलाब होणं असेही त्रास यामुळे होऊ शकतात। त्यासाठी आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून बाळाला डिहायड्रेशन होणार नाही किंवा डिहायड्रेशन झालं तर त्यावेळी कशी काळजी घेणं गरजेचं आहे, काय आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। वातावरणात जास्त उष्णता असताना लहान मुलांना लिंबू पाणी, पाणीदार फळं, फळांचे ज्यूस, फळांचे रस, गूळ पाणी, सूप, भरपूर प्रमाणात सामान्य तापमानाचे पाणी, ORS, दही, ताक, लस्सी असे पदार्थ आवर्जून द्या। म्हणजे शरीरातील पाणी आणि साखरेचं प्रमाणही कमी होणार नाही। लहान मुलांच्या आहारात काकडी, कांदा, पुदिना, कोथिंबीर, कलिंगड, खरबूज, टरबूज, द्राक्ष, नारळ पाणी असे पदार्थ आवर्जून द्या। हे पदार्थ शरीरामध्ये पाण्याची पातळी वाढवतात आणि शरीर थंड ठेवण्यासाठीही मदत करतात। त्यासोबतच बाळाचे शरीर थंड राहील। बाळाच्या आहारामध्ये, कपड्यांमध्ये आणि घरातील वातावरणामध्येही योग्य बदल करणं गरजेचं आहे। याबद्दलचे ही सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता। लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास जास्त प्रमाणात जाणवत असेल, जास्त प्रमाणात जुलाब, उलटी असे त्रास होत असतील, बाळाला जर सतत चक्कर येत असेल, आहार घेत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यकता असेल तर औषधोपचार घेणं गरजेचं आहे। शरीरातील पाणी, साखर लवकर वाढण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे किंवा सलाईन देऊन हा त्रास लवकर कमी करता येतो। त्यामुळे होणारा कुठलाही धोका सहजपणे टाळताही येतो। 6 महिन्याच्या आतील बाळाला डिहायड्रेशन कमी करण्यासाठी किंवा डिहायड्रेशन होऊ नये म्हणून नियमितपणे फॉर्म्युला फीड किंवा आईचं दूध देणं गरजेचं असतं। त्यासोबतच बाळाचं शरीर थंड राहील, घरातील वातावरण थंड राहील याकडेही लक्ष द्या। 6 महिन्याच्या पूर्वीच्या बाळाला उन्हाळा आहे किंवा डिहायड्रेशन आहे म्हणून पाणी किंवा इतर द्रवपदार्थ देऊ नका। 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला डिहायड्रेशनचा त्रास होत आहे म्हणून द्रवपदार्थ, पाणी किंवा ज्यूस देऊ नका। फक्त आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क द्या। आवश्यकता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषधं घेणं योग्य आहे। शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची कारणं: वातावरणातील वाढलेली उष्णता, जास्त प्रमाणात ऊन लागणं, वातावरण उष्ण असताना कमी प्रमाणात पाणी पिणं आणि इतर द्रवपदार्थ घेणं यामुळे डिहायड्रेशनचा त्रास मुख्यत्वे करून दिसून येतो। जुलाब, उलटी, अति जास्त प्रमाणात ताण, रडणं यामुळे लहान मुलांना डिहायड्रेशन होऊ शकतं। अगदी नवजात बाळालाही डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे बाळाला डिहायड्रेशन होत आहे याची लक्षणे लक्षात घेऊन योग्य ते उपाय करणं गरजेचं असतं। शरीरात पाणी कमी होण्याची लक्षणे: बाळाचे तोंड, जीभ, ओठ कोरडे झाले किंवा भेगा पडलेले दिसत असतील, बाळ दिवसभर जेवढ्या वेळा शू करतो त्याच्या तुलनेत शू खूप कमी करत असेल आणि शूचा रंग जास्त पिवळसर किंवा लालसर होत असेल, तसेच शौचास खडा होण्यासही दिसत असेल तर बाळाला डिहायड्रेशन होत आहे हे लक्षात घ्या। बाळाची त्वचा सुरकुतलेली दिसते, बाळ खूप सुस्त आणि अस्वस्थ दिसते, त्यासोबतच अशक्तपणा, चक्कर येणं असे त्रासही लहान मुलांमध्ये दिसून येतात। बाळ विनाकारण खूप जास्त चिडचिड आणि रडारड करते। रडतानाही बाळाच्या डोळ्यातून पाणी येत नाही। यातील काही लक्षणे लहान मुलांमध्ये एकत्र दिसून आली तर समजावं की बाळाला डिहायड्रेशन आहे। अशा वेळी बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार घ्या म्हणजे त्रास लवकर कमी होईल आणि आहारामध्ये पुरेसे द्रव पदार्थही ठेवा। त्यामुळे ही त्रास लवकर आटोक्यात आणण्यास नक्कीच मदत होईल। त्याच वेळा बाळाला उलटी, जुलाब होत आहे, डिहायड्रेशन होत आहे म्हणून अतिरिक्त प्रमाणात साखर पाणी किंवा मीठ पाणी दिलं जातं। अशा वेळी शरीरातील पाण्याची पातळी अचानक कमी होते आणि साखरेचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळेही बाळाला काही जास्त त्रास होऊ शकतात। त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या प्रमाणातच हे देणं गरजेचं आहे। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका। परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।